आधीच सगळ्या गोष्टींना खूप उशीर झालाय। तेव्हा तुझा आणि देवयानीचा साखरपुडा आजच केला तर तुला चालेल ना? चालेल सर, काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही म्हणाल तसं। दादू, विक्रमला काय प्रॉब्लेम आहे? नाहीतरी तो याच दिवसाची वाट बघत होता, हो ना विक्रम? विक्रमादित्य, तुम्ही मला मुलासारखे म्हणून सांगते, राग मानू नका। नाही, तुम्ही बोला ना काकू। तुमचा हा लग्नाचा निर्णय घेणं आम्हाला कठीणच होतं, पण तुमचं देवूवरचं निस्सीम प्रेम आणि तिच्यासाठी तुम्ही केलेला त्याग पाहिल्यावर आम्ही आनंदानं, विश्वासानं देवचा हात तुमच्या हाती द्यायचं ठरवलंय। या आमच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका। काकू, नाही ग, म्हणजे मला असं सांगायचंय की देव आमचं सर्वस्व आहे। तिला तिला जपा, सांभाळा, तिला दुखवू नका हो, फार हळवी आहे पोर। मी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही काकू। आयुष्यभर आम्ही तिची काळजी घेऊ, कुठलंही दुःख तिच्या आसपास सुद्धा आम्ही फिरकू देणार नाही। तुम्ही अगदी निश्चिंत राहा। गोदे, झालं ना आता समाधान? म्हणूनच अगदी मनापासून आम्ही माफी मागतो तुझी। तुम्हाला अजूनही माझ्याबद्दल सहानुभूती वाटते, हीच खूप मोठी गोष्ट आहे। पण नताशा, म्हणजे इतकं सगळं घडून गेलं, तू इतकं सहन केलंस, आणि असं असून सुद्धा तू पुन्हा राजेश शिर्केंनाच जॉईन केलंस? राजेश शिर्केंना जॉईन करणं ही माझी गरज होती। माझं संपूर्ण कुटुंब माझ्यावर अवलंबून आहे। जेलमधून सुटल्यानंतर मला त्यांचे हाल बघवले नाही। नोकरी करणं गरजेचं होतं। टॅलेंट असून, एवढी क्वालिफिकेशन असूनही माझ्या नावासमोर आरोपी हा शिक्का लागल्यामुळे मला दुसरीकडे कुठेही नोकरी मिळाली नसती। त्यामुळे राजेश शिर्के हा एकमेव माझ्यासमोर मार्ग होता। शेवटी आपलं आयुष्य नेहमी आपल्या मर्जीप्रमाणेच कुठे चालत असतं। आता हेच बघा ना, तुम्ही इथे आहात, पण इथे असण्यामागे तुमची किती इच्छा आहे?
ज्या प्रामाणिकपणे तुम्ही तुमचं नातं जगता तेवढ्याच प्रामाणिकपणे मला माझं आयुष्य जगायचंय. तू इथे? तुमच्याकडे महत्वाचं काम होतं, काही बोलायचं होतं. बाहेर बोलू. घे. घे. अरे विक्रम घे. आता काय हे सुद्धा तुझंच घर आहे. वा, छान झालं सगळं. विक्रम, एक टेन्शन आहेच ना? कसलं? रणवीर राजेने दिलेली धमकी. तुम्ही तो विचार करू नका काकू, आम्ही बघून घेऊ ते. विक्रम, लग्नाची तयारी आता सुरू करायला हवी. मला वाटतं लग्न अगदी साध्या पद्धतीनं करूया. त्यामध्ये जर तुझ्या घरचे सामील झाले तर त्याच्यासारखा मोठा आनंद नसेल. बोल. तुम्ही सांगितलेलं सगळं काम मी चोख पार पाडलंय. कोणतं काम? लिंगप्पाच्या महादेव बिल्डर्स बद्दलची माहिती तुम्ही मला काढायला सांगितली होती, मी सगळी काढली. गुड. कुठे आहे? त्याच्या नवीन प्रोजेक्टची सगळी माहिती आणि ब्लू प्रिंट या फाईलमध्ये. काय बोलणं झालं? खूप मोठे प्लॅन्स आहेत त्यांचे. ते कधीही तुम्हाला शह देऊ शकतील. आमच्याविषयी काय बोलणं झालं? तुमच्या अस्तित्वाला धोका आहे. पुढे काय होईल?
तुला काय वाटतं? यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल रणबीर. म्हणजे I mean, we have to be very careful as a company. खूप फास्ट आहे त्यांची ग्रोथ. सो ही फाईल तुम्ही व्यवस्थित वाचा. आपण नंतर बोलूयात. Shall I leave? येस. Bye. कॉंग्रॅच्युलेशन. आज खरंच खूप खूप आनंद झाला. तुझंही अभिनंदन. आता थोड्याच दिवसात तू मिसेस देव आणि विक्रमादित्य होशील. किती छान वाटतं ना ऐकायला. मिसेस देवे आणि विक्रमादित्य. बाय द वे, तुझी आई आज पण नाही दिसली. त्यांचा अजूनही विरोध आहे. पण दादूंचं आणि गोदा काकूचं असं म्हणणं आहे की लवकरच आई आपल्या लग्नाला परवानगी देईल. निदान माझ्या आनंदासाठी तरी नक्कीच देईल. पण विक्रम, तुझ्या घरच्यांचं काय? ते तयार होतील का आपल्या लग्नाला? आणि त्यांनी जर नाही दिली परवानगी तर तू करशील त्यांच्या विरोधात जाऊन लग्न? आम्ही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही करू शकत देवे. कारण शेवटी त्यांना हवं तसंच ते वागणार. तुझ्या आईप्रमाणेच आमच्या आनंदासाठी आपल्या दोघांच्या लग्नाला ते कधीच परवानगी देणार नाही. मी बोलून बघू का एकदा? नाहीतर ही गोष्ट सारखी चालत राहील. एक नवीन नातं जोडण्यासाठी तुला अनेक जुनी नाती तोडावी लागली. तू कितीही चांगली वागलीस ना देवयानी, तरी सुद्धा त्यांच्यावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. ते तुझा अपमान करतील आणि ते आम्हाला नाही सहन होणार. पण मला चालेल. विक्रम, एकदा प्रयत्न करून बघण्यात काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे, तुझी मर्जी. पण एक लक्षात ठेव, या सगळ्यात आम्ही तुझ्याबरोबर नाही. हे फक्त तू तुझ्या समाधानासाठी करतेस, एवढंच लक्षात ठेव. ठीक आहे. बाय. बाय. वहिनी, अभिनंदन. अभिनंदन कशाबद्दल? अहो, देऊचा साखरपुडा झाला ना. देवयानीचा साखरपुडा? हो. तुम्हाला यातलं काहीच माहित नाही वाटतं. कदाचित बाबांना हे सांगणं तुम्हाला महत्वाचं वाटलं नसेल, पण आई म्हणून तुम्हाला हे सगळं कळायला हवं होतं. मग तू तसं बोलली नाहीस बाबांना? अहो, आता बाबांना मी काय बोलणार? आणि खरं बोललेलं ऐकण्याची समोरच्याला सवय असायला हवी ना. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मला खोटं बोललेलं आवडत नाही. साखरपुडा ठरवताना बाबांना गोदा काकूंचा सल्ला घेणं महत्वाचं वाटलं. पण तुम्ही कुठे आहात याची साधी चौकशीही केली नाही हो. ह्याचंच वाईट वाटलं. हो वहिनी, अशा काय पाहताय? तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी शाहूची शपथ घेऊ. आई, आई अगं कुठे होतीस तू? तुला आत्ता आठवण आली आईची? आई, यातलं मला खरंच काहीच माहीत नव्हतं. म्हणजे दादूंनी आणि गोदा काकूंनी ठरवलं आणि स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. उलट या निमित्ताने माझं या घरात काय स्थान आहे ते तरी मला कळलं. म्हणजे
स्वतःचा मूर्खपणा कबूल करायची वेळ आली. आई तू असं का बोलतेस? कारण माझा या लग्नाला विरोध आहे म्हणून साखरपुडा माझ्या अपरोक्ष उरकला जातो. म्हणजे माझा विरोध मूर्खपणाचाच नाही का? आई तू तू प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस ना. तुला दुखावण्याचा कोणाचाही हेतू नव्हता. देव म्हणते त्याप्रमाणे सगळंच इतकं अचानक घडलं की. जाऊ दे साक्षी, तुम्ही दोघी आता मोठ्या झालात. इतक्या मोठ्या झालात की स्वतःचे निर्णय स्वतःच घेऊ शकता. आणि काही अडचण आली तर ती दूर करायला तुमचे दादू आहेतच की. खरंच देवयानी, म्हणजे तुझं हे वागणं मलाही पटलेलं नाही. तू वहिनींची मोठी मुलगी आहेस, त्यांच्याही काही अपेक्षा आहेत तुझ्याकडून. आज आई बरोबर तू मलाही दुखावलंस. आई ह्या सगळ्याला कुठेतरी मी जबाबदार आहे हे मला माहिती आहे. पण तू ही परिस्थिती समजून घे ना. आज राजेश शिर्क्यांच्या भीतीमुळे तू आमच्या लग्नाला विरोध करतेस. ती भीती मनातून काढून टाक. आजपर्यंत मी कधीच कुठलाच हट्ट केला नाही. पण आज करते. आई प्लीज प्लीज आमच्या लग्नाला परवानगी दे ना.